नमस्कार, आस्वाद आपलीपणाचा चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे। तर आज आपण मस्तपैकी अशी पोटॅटो टिक्की बनवणार आहोत। त्यासाठी इथे मी बटाटे जे आहेत ते उकडवून घेतलेले आहेत। आपल्याला त्यांना थोडं थोडं कुस्करून घ्यायचं आहे आणि कुस्करून घेतल्यानंतर आता आपल्याला त्याच्यामध्ये व्हेजिटेबल्स घालायचे आहेत। तुमच्या आवडीनुसार तुम्ही ज्या पाहिजे त्या घालू शकता। तर इथे मी कांदा घेतलेला आहे एक बारीक कापून मीडियम साईजचा, त्यानंतर गाजर किसून घेतलेला आहे, त्याच्यानंतर आपल्याला कोथिंबीर घालायची आहे। कोथिंबीर घातल्यानंतर एक मिरची मी बारीक कापून घेतलेली आहे, तर ती सुद्धा घालून घेतलेली आहे। तुम्हाला जर अजून काही हवे असतील भाज्या, शिमला मिरची, बीटरूट वगैरे ते सुद्धा घालू शकता। त्यानंतर धना जिरा पावडर घालून घेतलेली आहे आणि थोडंसं लाल तिखट घातलेलं आहे। त्याच्यानंतर चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि आपलं जे हे बॅटर आहे ते व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। आपला मीठ मसाला वगैरे व्यवस्थित लागला गेला पाहिजे बटाट्याला। तर आपलं बॅटर जे आहे ते बघा तयार झालेलं आहे। त्यानंतर आता आपण ह्याचे छोटे छोटे टिक्की बनवून घ्यायचे आहेत। तुम्ही या टिक्की आपण जेव्हा बर्गर वगैरे बनवायचं असतो ना त्यावेळी सुद्धा अशा पद्धतीने तुम्ही टिक्की बनवून घेऊ शकता। तर इथे बघा आपल्या टिक्की मी अशा छोट्या साईजमध्ये बनवून घेतलेल्या आहेत। तर सर्व टिक्की आपल्या रेडी आहेत। त्यानंतर ब्रेड क्रम घेतलेला आहे। तर ब्रेड क्रममध्ये आपल्याला टिक्की जी आहे ती आपल्याला व्यवस्थित कोट करून घ्यायची आहे। पाहिजे असेल तर तुम्ही मैद्याचा घोल तयार करून तो सुद्धा आधी लावून घेऊ शकता, पण इथे मी डायरेक्ट ब्रेड क्रममध्येच डीप केलेले आहेत। त्यानंतर आता इथे तेल तापवलेलं आहे, तर आपल्याला आता मीडियम टू स्लो गॅसवरती छान असं तळून घ्यायचं आहे, छान मस्त असं रंग येईपर्यंत। तर ह्या टिक्की आपल्या ज्या आहेत ना त्या अगदी झटपट आपल्याला बनवता येतात, जास्त वेळसुद्धा लागत नाही आणि अगदी साधी सोपी पद्धत आहे। बर्गर वगैरे खायचं मन केलं तर आपण ह्या टिक्की अशा पद्धतीने बनवू शकतो, किंवा आपल्याला जर दुसऱ्या दिवशीसाठी वगैरे करायची असतील ना तर त्यासुद्धा आपण ह्या अशा पद्धतीने रेडी करून आपण फ्रीजरमध्ये ठेवायच्या आणि मग आपण कधी आपल्याला तळायचे असतील तर आपण हे तळून घेऊ शकतो। तर इथे बघा अशा पद्धतीने आपल्या टिक्की बघा मस्त अशा मी तळून घेतलेल्या आहेत आणि वरून आहे ना त्याच्यावरती थोडंसं चीज घातलेलं आहे। असं चीज घातलं ना की खूप छानच लागतात हे आपल्या टिक्की खायला। तर तुम्हाला इथे मी दाखवते, चीज बघा मस्त असं बघा मेल्ट झालेलं आहे। तर या पद्धतीने तुम्ही ह्या झटपट अशा टिक्की करून बघा, तुम्हाला नक्की आवडतील। मुलंसुद्धा फार आवडीने खातात। नेहमी तोच नाश्ता खाऊन कंटाळा येतो, तर थोडंसं चटपटीत असा नाश्ता तुम्हाला नक्की आवडेल। तर व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा। धन्यवाद।